नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण बकरी फार्म करताय किंवा गोट फार्म करताय किंवा शेळी पालन करताय. तर शेळी पालन करत असताना महत्त्वाच्या गोष्टी आहे की चारा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर चारा व्यवस्थापन करताना कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहे की जेणेकरून शेळी पिकाला लागणारा चारा महत्त्वाचा आहे. तर शेळीला चांगल्या पद्धतीमध्ये सुका चारा जाणं गरजेचं आहे. ते सुका चाऱ्यामध्ये तुमच्याकडे हरभरा भुसा असेल, सोयाबीन भुसा असेल, हे गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही हिरवा चारा म्हणला, जर आपल्याला पुरवठादार चांगल्या पद्धतीने पडणार आहे, तर यामध्ये जो मेथी घास म्हणतोय आपण, अर्थात आपण जो घास म्हणतोय, या ठिकाणी आपण घरी टाकलेला आहे. या ठिकाणी जवळजवळ 6-7 सारे आहे आणि आपला गोट फार्म सुद्धा आहे. एक छोटा आहे पण सुरुवात आहे. त्या पद्धतीमध्ये आपण केलंय. हा मेथी घास या साधारणपणे 10 ते 12 दिवसांनी दर कापणीला येत असतो. 10 ते 12 दिवसांनी. आता ह्या वेळेला जर आपण तिकून सुरुवात केली तर इकडे इकडे कापत येसपर्यंत परत तिकडे, म्हणजे हा पुरवठा पडणारा चारा आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मेथी घासाचं टाकणी करणं किंवा मेथी घास हा आपल्याला एक टाईम, एक तर सकाळी टाकू शकता किंवा संध्याकाळी, ह्या टायमाला आपल्याला पुरेसा आहे. किंवा आपण तुती म्हणतोय, त्या तुती लागवड सुद्धा करू शकतो. किंवा शेवरी घास आहे, दशरथ घास आहे, ते सुद्धा तुम्ही हिरवा चारा, पण एकच टाईम, 2 टाईम वापरू नका. शक्यतो एक टाईम शेळीला सुका चारा गेला पाहिजे आणि शेळीला दुसऱ्या टाईममध्ये एक ओला चारा, या पद्धतीमध्ये नियोजन करा. म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये शेळी पिकाला जो हिरवा चारा आहे हा आपल्याला उपलब्ध प्रमाणामध्ये मिळेल. निश्चितच ही माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.